लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारनं रविवारी घेतलेल्या निर्णयानं काहीसा दिलासा मिळालाय। कांद्यावरील आयात शुल्क कमी केलेलं आहे। श्रीलंकेनं आयात शुल्क 30 वरून 10% केल्यानं निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केलंय। त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाऊ शकेल, शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीलंकन सरकारच्या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा होईल। देशातून जितका कांदा निर्यात होतो त्यातील 9% कांदा श्रीलंकेत जातो। बांगलादेशनंतर भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश श्रीलंका आहे। श्रीलंकेनं यापूर्वी कांद्याच्या आयातीवर जवळपास 30% शुल्क आकारलं होतं, त्यामुळे भारतीय कांदा हा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात होता। शिवाय भारतातून श्रीलंकेत केवळ 9% कांद्याची निर्यात होत होते। मात्र निर्यात शुल्क आकारत असल्यामुळे निर्यात मंदावली होती। अखेर श्रीलंका सरकारनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 30 रुपये शुल्कावरून 10 रुपये केल्यानं भारतीय कांद्याची आवक वाढणार आहे। भारत सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील 40% शुल्क निम्म्यावर आणलेलं होतं। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याबरोबरच भारत सरकारनं प्रति टन $550 किमान निर्यात किंमत देखील लागू केली होती। ग्राहक व्यवहार विभागाच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आलाय। बांगलादेश भारतातून सर्वाधिक कांदा आयात करतो, यानंतर श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, मॉरिशस आणि भूतानचा क्रमांक आहे। मुख्य भाज्यांच्या निर्यातीवर बंदी असताना भारतानं संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेला मर्यादित प्रमाणात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती, ज्यामध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड मार्फत UAEला अतिरिक्त 10,000 मेट्रिक टन कांदा आणि 10,000 टन कांदा श्रीलंकेला निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।